हे गाइज, गुड मॉर्निंग. सो चला गेट रेडी विथ मी, माझ्यासोबत शूट करूया. सो सर्वात आधी मी इथे माझं स्किन प्रेप करून घेतलेलं आहे, म्हणजेच CTM रूटीन, म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर, प्रायमर नाही यूज केलं आहे मी इथे. मी सनस्क्रीन आधी यूज केलेलं होतं, म्हणजेच मी माझं स्किन केअर प्रॉपर केलं होतं आणि डिरेक्टली मी इथे माझं कॉम्पॅक्टने बेस करत आहे, नथिंग एल्स. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित स्किनची काळजी घेतली, व्यवस्थित स्किनला पाणी दिलं, म्हणजेच पाणी जास्त पिलं, व्यवस्थित डाएट केलं की तुमची स्किन व्यवस्थित होते आणि मेकअपची काही गरज लागत नाही. असं नाही आहे की मेकअप करू नये, पण छान व्यवस्थित काळजी घेतली की स्किनसुद्धा छान होते. सो इथे मी बस कॉम्पॅक्ट यूज केला आहे आणि त्यानंतर मी इथे स्वीट्स ब्युटीचं लिप लायनरने लिप कलर ड्रॉ केला आहे आणि तुम्हाला पुढे समजेलच मी का रेडी होते आहे ते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आज मी ब्लॉग करणार आहे मेकओव्हरचा. माझी फ्रेंड ऋतुजा, तिचं हल्लीच 1 महिना झालं लग्न झालं आहे. जिचा मी लग्नाचा ब्लॉगसुद्धा बनवलेला आहे. पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, नक्की जाऊन बघा. आणि तिची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे ती माझ्याकडे मेकअपसाठी येणार आहे. मी रेडी होऊन बसलेली आहे आणि तयारीसुद्धा माझी झालेली आहे आणि आम्ही मेकअप वगैरे सगळं करून त्यानंतर आम्ही बाहेर शूटलासुद्धा जाणार आहोत. सो स्टे ट्यून. हाय करू, स्टार्ट करूया. क्लिन्झिंग करायचं ना, काय लागलं सोडायला? काहीच नाही. सो फ्रेंड्स, ही आहे ऋतुजा. इथे मी तिला विचारलं होतं स्किनला काही लावलं होतंस का, तर तिने काही लावलं नव्हतं. सो मी इथे वेट वाईपने तिचा फेस क्लीन करून घेतला आहे, पूर्ण वाईप करून घेतला आहे. तिने थोडीशी लिपस्टिक वगैरे लावली होती, ते सगळं रिमूव्ह करून घेतलं आणि स्किन प्रिपरेशनला स्टार्ट केला. सो सर्वात आधी तिचं मी वेट वाईपने क्लीन करून तिच्या फेसला फेस मिस्ट यूज केलं आणि ते पूर्णपणे ड्राय करून घेतलं. सो फ्रेंड्स, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमची फेसची काळजी घेतलात की तुम्हाला जास्त मेकअप करावा लागत नाही. मी सुद्धा काही महिन्यांपूर्वी पाहिला असेल माझे मेकअप व्हिडिओज, तर माझ्या फेसवर हार्मोनल इम्बॅलन्समुळे काही प्रॉब्लेम फेसवर येत होते, म्हणजेच पिंपल्स, ॲक्ने, मार्क्स वगैरे. सो तुम्ही पाणी व्यवस्थित पिलात आणि स्किनची काळजी घेतलात, नियमित व्यवस्थित झोपलात की तुमची स्किनसुद्धा तुम्हाला छान साथ देते आणि तुम्हाला जास्त प्रोडक्ट लावायची गरज लागत नाही. सो इथे पाहू शकता मी फेस मिस्ट आधी यूज केलं, ते ड्राय करून घेतलं, त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलं आणि आता मी इथे तिला प्रायमर लावत आहे. सो ऋतुजाची स्किनसुद्धा खूप छान होती, अगदी तिच्यावर काहीही प्रॉब्लेम नव्हता एक्सेप्ट तिचे डार्क सर्कल्स थोडेसे होते, ते सुद्धा अगदी हलके होते आणि तिचीसुद्धा स्किन खूप छान होती. सो मला जास्त काही फार तिला खेळत बसावं लागलं नाही आहे. इथे मी तिला फक्त कलर करेक्शन करून घेतलं आहे, अगदी जरासं डार्क सर्कल तेवढे हाईड केले आणि ते प्रॉपर ब्लेंड करून छान घेतलं आहे, पाहू शकता. ऋतुजाला अगदी हलका, सटल आणि सॉफ्ट लुक हवा होता, त्याप्रमाणे ती मला सांगत होती अगदी नॅचरल लुक असा मेकअप हवा आहे, माझ्या मिस्टरांनी सांगितलं आहे. सो मी तिला तेच सांगत होते की आपण लग्नात केला होता तसंच मेकअप करूया. तर तिला लग्नातला मेकअप फार आवडला होता, तिच्या घरच्यांनासुद्धा मेकअप फार आवडला होता, सगळीजण कौतुक करत होते. सो इथे मी फॉरेवरचं फाउंडेशन घेतलं आहे तिच्या शेडनुसार आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, फाउंडेशन घेतल्यावर कधीही डायरेक्टली लावायचं नाही, त्याला फेस पॅलेटवर किंवा बॅक ऑफ दी हँड घेऊन त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि नंतरच त्याला फेसवरती अप्लाय करायचं. मी जसं करते आहे ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित फाउंडेशन ॲक्टिवेट करून, म्हणजेच मिक्स वगैरे करून त्याला फेसवरती लावल्यावर ते पॅची, केकी आणि ग्रेसुद्धा पडत नाही, व्यवस्थित बेस बसतो आणि जरासुद्धा निघत नाही. अशा प्रकारे तुम्ही फाउंडेशन लावल्यावर तुमचा बेस खूप छान बसेल. सो इथे पाहू शकता मी प्रॉपर तिचा फेस कवर केला आहे, नंतर नेक, इयर वगैरे संपूर्ण कवर करून तिला बेस व्यवस्थित लावून घेतला आहे. आणि इथे मी तिला तिचा बेस इतका बस आहे का ते दाखवत होते. ती म्हणाली तुझ्यानुसारच तू कर,
तुला जे ठीक वाटेल तसं तू कर. सो इथे फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड केल्याच्या नंतर मी इथे पावडर लॉकिंग तिला करत आहे. पावडर लॉकिंग केल्याशिवाय तुमचा बेस व्यवस्थित फार काळ टिकणारच नाही. सो नेहमी पावडर लॉकिंग प्रॉपर करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुमचा बेस व्यवस्थित टिकतो. त्यानंतर मी इथे सेटिंग स्प्रेचा वापर केला आहे. इथे प्रॉपर तिला सेटिंग स्प्रे यूज करून तो छान ड्राय होऊ दिला आणि त्यानंतर मी इथे तिला ब्लशर यूज केला आहे. तिच्या स्किन टोननुसार मी तिला हलकं हलकंसं ब्लशर लावून घेतला आहे आणि त्यानंतर मी तिला हायलायटरसुद्धा लावलं होतं. सो फ्रेंड्स, इथे मी आता आयब्रो फिल करायला घेतले होते. सो काही क्लायंट्स आयब्रो करतात, काही नाही करत. सो आपल्याला जोर करून चालत नाही. सो इथे ऋतुजासुद्धा आयब्रो करत नाही, त्यामुळे तिचा जो शेप आहे त्यानुसार मी ती आयब्रो फिल केले व्यवस्थित. त्याला हलकं हलकं ड्रॉ करून व्यवस्थित जेवढं रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये प्रोडक्ट लावायचं होतं तेवढं मी लावलं, जास्त लावलं नाही, कारण हेवी दिसतं आणि त्यात ती आयब्रोसुद्धा करत नाही. सो आपण फोर्स करून चालत नाही. सो त्या क्लायंटच्या नुसारच आपल्याला जावं लागतो. सो मी तिला व्यवस्थित असं आयब्रो फिल करून घेतले आणि त्यानंतर आय मेकअपला स्टार्ट केलं. तिला आय मेकअपसुद्धा अगदी हलकासा हवा होता. ती म्हणत होती लग्नातसुद्धा आपण केला होता त्यापेक्षाही लाईट कर. सो मी एकच सिंगल कलरनेच मी तिचा आय मेकअप केला होता. अगदी ब्राऊन शेडने फक्त दिला होता आणि थोडंसं शिमर लावून तिला आय मेकअप कंप्लीट करून दिला. लोअर लॅशला सुद्धा तोच कलर डिपॉझिट करून व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेतलं. त्यानंतर मी आयलॅश कलरने आयलॅशेस कर्ल करून घेतले, मस्कारा लावला आणि हलका फुलका मेकअप करून तिला हवा होता. तिला हेवी आणि मेकअप जास्त आवडतच नाही. सो त्यामुळे मी तिला व्यवस्थित करून दिला आणि त्यानंतर मी लायनर लावलं आहे. तिला जेल लायनर लावलं आहे. ती जेल लायनर पण नको म्हणत होती, पण मी म्हटलं छान दिसतं, सो तिने लावून घेतलं. त्यानंतर मी इथे हेअरस्टाईलला स्टार्ट केलं आहे. तिचं हेअर प्रिपरेशन करून मी पार्टिशन करून व्यवस्थित हेअरस्टाईल करून घेतली. तिला एंगेजमेंटला केली होती तशीच हेअरस्टाईल हवी होती, ओपन कर्ल्स विथ एक्सटेन्शन. सो मी तिला त्याप्रमाणे हेअरस्टाईल करून दिली. सो फ्रेंड्स, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा फेस दिसला नाही आहे, फक्त हा बॉडी दिसली आहे. बिकॉज व्हिडिओ शूटिंग, व्लॉगिंग, कॅमेरा, फोटोशूट हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे आणि मी शिकते आहे, त्यात इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करते आहे. नेक्स्ट टाईम मी ह्यात अजून प्रयत्न करणार आहे छान करण्याचा. एक आवड म्हणून, छंद म्हणून, काहीतरी करण्याची जिद्द म्हणून मी हे सगळं करते आहे आणि त्यात मी नक्कीच इम्प्रूव्हमेंट करेन आणि छान छान अशी ब्लॉग्स, व्हिडिओज, मेकअप व्हिडिओज तुमच्या घेऊन येत राहीनच. सो इथे ऋतुजाच्या लग्नानंतरचा एक्सपिरियन्स, तिचे घरातले अशा छान छान गप्पा गोष्टी करत मेकअप, हेअरस्टाईल वगैरे सगळी कंप्लीट करून घेतली छान अशी. तर इथे मी तिला साडी वगैरे छान नेसवून साडी पिन वगैरे लावून दिला आणि तुमच्यासाठी टाईमलॅप्स लावून ठेवला होता. सो एन्जॉय.
इथे तिला मी हेअर ब्रश लावला आणि त्यानंतर मी तिला ज्वेलरी घालायला वगैरे मदत केली. ती साईडला झाली होती, सो तिला मी सांगितलं फ्रेममध्ये येऊन राहा, जेणेकरून आपल्या ऑडियन्सला दिसेल आपण काय काय करतोय. सो तिला मी ज्वेलरी घालायला मदत केली आणि तिला टिकली वगैरे जी कोणती हवी होती ती लावून दिली. मंगळसूत्र, हार, सगळं ज्वेलरी तिला वेअर केली आणि शूटला लागणारे जे काही ज्वेलरी होती ती आम्ही सोबत कॅरी केली होती. सो त्यानंतर इथे मी तिला सिंदूर लावून तिचा लुक कंप्लीट करून घेतला. आता झालाय ऋतुजाचा संपूर्ण मेकअप. आता तुम्हाला दाखवते. हा आहे ऋतुजाचा संपूर्ण गेटअप. तिला मी रेडी केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय. ऋतुजा आता रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर शूटला. सो नंतर भेटू. फोटोशूट चालू आहे. सो रिटेकवर रिटेक देऊन फोटोग्राफरला काही मनासारखा शॉट नाही भेटला. सो त्याच्यात आतला कलाकार जागा झाला आणि त्याने स्वतः शॉट दिला आणि मग त्याला परफेक्ट असा शॉट त्या कपलकडून भेटला. मी इथे आता लोकेशनवर आलो आणि इतकं सुंदर लोकेशन आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं गार्डन आहे. बॅकग्राऊंडला बघा, खूप छान असं सुंदर असं ते झाडं वगैरे. आणि आता आमचं थोडंसं शूट झालंय, थोडंसं बाकी आहे. स्माइल कर की. शूट करता करता आम्हाला 5-5:30 वाजलेले. सो हळूहळू गर्दी व्हायला चालू झाली होती. कोणी वॉकला, कोणी फिरायला, तर कोणी असंच बसायला आले होतं. आणि त्यात आमचं शूट चालू होतं. तर येणारे जाणारे सर्वजण आमच्याकडे बघत होते कसं चाललं आहे शूट, काय आहे शूट नेमकं. आणि तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला जाणारे येणारे सगळे बघत जात होते. आणि त्याचप्रमाणे ह्या समोरच्या आजीसुद्धा पाहू शकता कशा टक लावून बघत होत्या. सो अशा प्रकारे सर्वजण शूट बघत होते आणि आम्ही छान असं शूट केलं. पॅकअप झालेलं आहे आणि फोटोग्राफर चाललाय कंटाळ. सो आमचं शूट झालं आणि आम्ही आता घरी जायला निघालो. सो तुम्ही पाहू शकता इथे अनेक जण आमच्यासारखं शूट करायला आले होते. सो छान वाटलं. ते पण शूट करत होते. छान छान सर्वजण नटून आलेले. कोणी कपल होतं तर कोणी असं बेबीचं शूट करत होतं. आता आम्ही घरी चाललोय. आमचं झालंय शूट आणि
आणि हे आहेत ऋतुजाचे मिस्टर. बाय. हे तर ऋतुजाचे मिस्टर आणि आता आपण त्यांना विचारूया तिचा मेकअप कसा वाटला. लग्नाचा मेकअप सुद्धा आम्ही केलेला. तुम्हाला कसा वाटला तिचा मेकअप? अतिशय सुंदर वाटला, मस्त नॅचरली होता तो मेकअप. ओके. आणि मस्त म्हणजे सुंदर अति. हा, स्किन टोन नुसार झालेला, हेवी झाला नव्हता ना. झाला नाही. आणि आताचा झालेला मेकअप बघू शकते तर थोडंसं लाइटिंगमुळे वाटतंय, पण अगदी नॅचरल झालाय तिचा मेकअप. तो आताचा मेकअप झालाय तो कसा वाटला? चांगला होता, मस्त होता. छान. छान. थँक्यू. बाय. या पुन्हा. होत जातं चांगलं. शूट नंतर हा असा पसारा सगळा झालेला आहे. आता मला संपूर्ण पसारा आवरायचा आहे. होऊ शकता सगळं पडलेलं आहे, तसं हे संपूर्ण मी आता आवरणार आहे. फ्रेंड्स, माझा मेकअप शूट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता हा पसारा सगळा मला आवरायचा आहे. मी तो सगळा आता आवरते आहे. ऋतुजा पण तिचा आवरून घरी गेलेली आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला? तो फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता मी तो फ्रेंड्स मेकअप शूट वगैरे सगळं संपूर्ण करून झालेलं आहे आणि आता मी संपूर्ण पसारा आवरणार आहे. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बघून नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हालासुद्धा मेकअप ऑर्डर द्यायची असेल तर खाली मी ID दिलेली आहे इंस्टाग्रामची, त्यावर तुम्ही DM करून मला ऑर्डर देऊ शकता. थँक्यू. बाय.